ठिकाणी व्यवस्था बसलेली आहे। अशा मुख्यमंत्र्याला आम्ही 12 जण का त्या ठिकाणी कसा सवाल विचारू शकलो? ही आमच्यामध्ये ताकद कुठून आली? आमच्यामध्ये हा साहस कुठून आला? आणि हे धाडस कुठून आलं की राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला, ज्याच्याकडे सगळं पोलीस आहे, मिलिटरी आहे, IB आहे, ब्युरो, सगळी यंत्रणा आहे, आणि माझ्यासारखे 10-12 जणच शेतकरी त्या मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला। हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आमच्यामध्ये ताकद आलेली आहे। ही ताकद जोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपले हक्क, आपले अधिकार काय आहेत, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही। या ठिकाणी आपण सगळ्याला फक्त एवढं माहित आहे, आताच बरेच जणांनी सांगितलं की बाबासाहेबांनी, आपण नेहमी म्हणतो की संविधान आमच्या बापाने लिहिलंय। मी नेहमी सांगत असतो आणि संविधान प्रचारक लोक चळवळीचं काम करतो, मी संविधानिक मूल्यांवर काम करतो, आणि आम्ही सांगतो की संविधान आमच्या बापाने लिहिलंय। बरोबर आहे, संविधान आपल्या बापाने लिहिलंय। जर बौद्ध समाज जर असं म्हणत असेल की संविधान फक्त बाबासाहेबांनी लिहिलंय, तर बाकी समाजानं, बाकी धर्मानं का स्वीकारावं? ते का स्वीकारावं? बरोबर आहे। जोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की हे संविधान माझं आहे, बरोबर आहे का, जोपर्यंत त्याला वाटत नाही या संविधानाने मला हक्क दिलेत, माझे अधिकार दिलेत, आणि हे संविधान माझं आहे, आणि या संविधानातले जे मूल्य आहेत ते पण माझे, ते माझ्याशी रिलेट करतात, माझ्या जगण्यामध्ये संविधान आहे, हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत ते म्हणणार, आणि तुमच्या बापाने लिहिलंय ना, मग तुम्ही सांभाळा की आम्हाला कशाला सांगायला? जोपर्यंत आपण त्याला हे सांगत नाही, आणि जबाबदारी आपली आहे। जे चळवळीत काम करतात आपल्यासारख्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांना सांगणं की संविधान हे सगळ्यांचं आहे। त्यांना हे सांगणं, कोण हिंदू असतील तर त्यांना सांगणं की या संविधानामध्ये बाबासाहेबांनी जो मूकनायक वृत्तपत्र बाबासाहेबांचं होतं, त्या मूकनायक पत्रकावर, पेपरवर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग त्या ठिकाणी छापायचे बाबासाहेब। त्या ठिकाणी संविधानामध्ये जो तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, हे तुकाराम महाराजांचे अभंग आणि बाबासाहेबांचं संविधान म्हणजे तुकारामांची गाथा आणि बाबासाहेबांचं संविधान हे जवळपास सारखं आहे। हे जोपर्यंत आपण त्यांना पटवून देत नाही, ते कशाला स्वीकारतील? हे संविधान आमचं आहे म्हणून, आपल्या सगळ्यांचं आहे। जोपर्यंत हे आपलं काम आहे, आणि जोपर्यंत आपण अशा गोष्टी त्या ठिकाणी समाजामध्ये घडवत नाही, संविधान रुजवत नाही, तोपर्यंत मला वाटतं या ठिकाणी आपण जयंती आपण सगळेजण करतोच, आणि आपण सगळे म्हणजे असं एकदम संविधान लिहिलं बाबासाहेबांनं, आणि एकदम बाबासाहेबाचं उदो उदो, बाबासाहेबाला देव करून टाकला, आपण बुद्धांना देव करून टाकलं। अरे बुद्धांना मूर्तीपूजा नाकारली का नाही? बुद्धांनी मूर्तीपूजा, बुद्ध म्हणले माझी पूजा करू नका, स्वतः बुद्ध म्हणले माझी पूजा करू नका, आणि आपण जर मूर्ती बांधण्याच्या भानगडीत पडू तर हा बुद्धाचा अपमान नव्हे का? बरोबर आहे का? मी चुकत असेल तर थांबवा मला। म्हणजे बुद्धांनी मूर्तीपूजा नाकारली। एक मागं साऊथच्या त्या पिक्चरचा डायलॉग होता, म्हणजे छोटा व्हिडिओ खूप गाजला सोशल मीडियावर। एक छोटीशी मुलगी आणि तिचे वडील शेतामध्ये काम करत असताना बुद्धांची मूर्ती होती, ती मुलगी दोन्ही पाय